सुप्रभात। आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील शिवसेना नेते जननायक म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने ओळख या आंबेगाव तालुक्यात तयार झाली ते आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी मित्र आदरणीय रमेश भाऊ येवले यांचा आज वाढदिवस। हा वाढदिवस आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी एक नक्कीच नवी ऊर्जा देणारा हा दिवस आमच्यासाठी असेल। आज आंबेगाव तालुक्याला रमेश भाऊंच्या माध्यमातून एक चांगला चेहरा या ठिकाणी मिळाला। मी कायम रमेश भाऊला सांगत असतो, पैसा आंबेगाव तालुक्यात फार लोकांकडे, परंतु देण्याचं दातृत्व हे ज्याच्याकडे ते नाव म्हणजे रमेश भाऊ येवले ह्या आंबेगाव तालुक्याला नक्कीच मिळालं। गोरगरीब कुठलाही माणूस असो, कुठलाही काम असू द्या, फक्त फोन करायचा, रमेश भाऊ अशी अशी अडचण आहे, हा माणूस त्या ठिकाणी लगेच तुमची जी अडचण आहे ती दूर होती। आज आमच्या गावामध्ये एक ताजं उदाहरण सांगतो। मी काल 4 महिलांमध्ये कळममध्ये बसलो होतो। महिलांना कुठला तरी कार्यक्रम घ्यायचा होता, म्हटले आम्हाला पैसे उपलब्ध। त्यातली एक महिला काय म्हटली असेल, मला रमेश भाऊंना फोन करू, आपल्याला लगेच पैसे येतील। हा विश्वास सर्वसामान्य महिला असू, जनता असू, याच्या मनात जो निर्माण केला ते आपल्या सर्वांचे लाडके रमेश भाऊ येवले यांचा आज वाढदिवस। भले मी तालुका प्रमुख शिवसेनेचाच आहे, परंतु माशालीचा आहे। आज रमेश भाऊ शिवसेना धनुष्यबाणावरती काम करतात, परंतु आमच्या दोघांच्या नात्यात, मैत्रीच्या नात्यात कुठलाही कधी पक्ष येणार नाही। आमच्या दोघांचं मैत्रीचं नातं एक तुम्हाला सांगतो। माझी मिसेस राजश्री आणि यांची मिसेस ह्या दोघी जणी बालमैत्रिणी, वर्गमैत्रिणी। म्हणजे भाऊ आंबेगाव तालुक्यात यायच्या आधी आमची ओळख होती, आमची भेट होती। त्यामुळं आमचं मैत्रीचं दोघांचं नातं आमच्या दोघांच्या बायकांमुळं तयार झालेलं नातं आहे आणि आमची मैत्री यापुढे काळात देखील अशीच राहील। मी भाऊंना माझ्याबरोबर उपस्थित आमचे के असतील, प्रमोद शेठ असतील, त्याचप्रमाणे रोहन भाऊ असेल, यांच्याकडून तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मी रमेश भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देताना त्यांना एक नक्कीच सांगेन, तुमच्या मनाचे स्वप्न, ध्येय आहे ते यापुढील काळात नक्कीच पूर्ण होतील ही आशा आम्हाला तरुणांना या ठिकाणी आहे। तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा। फार फार धन्यवाद।